नेर तालुक्यातील 40 ते 45 कर्मचाऱ्यांना 8 घंट्याचे पेमेंट देऊन 12 घंटे ड्युटी करायला लावण्यास भाग पाडणाऱ्या अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी अशा प्रकारचे निवेदन पोलीस स्टेशनला सादर करण्यात आले आहे। कर्मचाऱ्यांना मारहाण करणे, त्यांचा पगार वेळेवर न देणे तक्रार घेऊन 50 ते 100 ते 150 कर्मचारी पोलीस स्टेशनला दाखल झाले। गेल्या 2 वर्षांपासून ही कंपनी नेर तालुक्यात सोलर प्लांटचे काम करत आहे। वीज निर्मिती करून त्यांची विक्रीही करीत आहे, परंतु आतापर्यंत कोणताही कर्मचारी कायमस्वरूपी केलेला नसून त्यांना आयडेंटिफाईड कार्ड सुद्धा दिलेले नाही। त्यांना ड्रेस कोड सुद्धा उपलब्ध करून दिलेला नाही। दवाखान्याच्या सुविधा, अपुऱ्या सुविधा, विमा सुविधा इत्यादी सुविधा पुरवण्यास कंपनी असमर्थ असल्याने कंपनी सध्या स्थित लोकांवर अत्याचार करत असल्याने आजूबाजूच्या गावातील नागरिक संताप व्यक्त करीत आहे। त्याचबरोबर यामध्ये जास्तीत जास्त बंजारा समाजाचे कर्मचारी असल्याने त्यांच्यावर अत्याचार झाल्याचेही बोलून दाखवत आहे। सदर कंपनी सुरळीत व्हावी व कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा अशी विनंती तेथील कर्मचारी संघटनेने केली आहे। या सर्व समस्येच्या मुळाशी जाऊन युवा एल्गार संघटना त्यांना समर्थन देत आहे। पगार दीड महिना करत नाही। आधी आम्ही जाऊन वापस आलो। पाणी व्यवस्थित पाणी प्यायला नाही भेटत। कधी बोरचं कधी एकव्याचं देते। टोटल कर्मचारी 40 लोक आहोत, त्याच्यातल्या 20 लोकांना सेफ्टी आहे, बाकी लोकांना सेफ्टी सुद्धा नाही कंपनीमध्ये। आणि कंपनीमध्ये जे आहे मुद्दा, पहिला मुद्दा कंपनीमध्ये आम्हाला 650 रुपये पगार, 660 रुपये पगार आहे। आम्हाला फक्त 450 रुपये पगार मिळते आणि ते पण फोन पे ने मिळते। आणि त्याच्यानंतर आम्ही 5 मिनिटं जर लेट झालो तर आम्हाला घरी जावं लागतं आणि कंपनीत जर 7:45 वाजता आलो तर आम्हाला अंदर घेते आणि जायचा टायमिंग आमचा 6:30 आहे। आज नेर तालुक्यातील लोहतवाडी पानगाव इथे अवधा सोलर कंपनी आहे। सोलर कंपनीच्या व्यवस्थापनासाठी परकीय म्हणजे महाराष्ट्र बाहेरील कर्मचारी आहे। डीओ तिथला आहे आणि ते डीओ जे तिचे कर्मचारी आहे, तिचा सीओ आहे, ते येथील स्थानिक नेर तालुक्यातील लोकांवर, कर्मचाऱ्यावर अत्याचार करतात, मारतात त्यांना। एवढंच नव्हे तर 8 घंट्याचा पगार दिला जातो आणि 12 घंटे ड्युटी मागितली जाते। याचा आम्ही तीव्र निषेध करतो आणि येणाऱ्या काळात युवा एल्गार संघटना या सर्वांच्या पाठीमागे आहे। आणि आम्ही हे महाराष्ट्र शासनाला सांगू इच्छितो की तात्काळ या अवधा सोलर कंपनीचं टेंडर रद्द करावं आणि ते शासनात विलीन करून घ्यावी, नाहीतर सगळे कर्मचारी शासनाच्या दरबारी कलेक्टर ऑफिस मध्ये येणाऱ्या 2 दिवसात हजर राहील अशी मी चेतावणी सुद्धा देतो। महाराष्ट्र टीव्ही 24 साठी अक्रम दिवान, यवतमाळ। मोती ज्ञान को बढ़ाने वाला व धन प्रदान करने वाला रत्न है। व्यक्ति के व्यवहार को शांत करता है और निर्बलता को दूर कर चेहरे पर कांति लाता है। ये और ऐसे अन्य शुद्ध एवं सर्टिफाइड रत्नों के लिए आइए सिर्फ लोंधी ज्वेलर्स। 25 साल का शुद्धता का भरोसा। लोंधी ज्वेलर्स, सीताबड़ी और गोकुलपेट बाजार रोड, नागपुर। इस खबर के प्रायोजक है शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक। अनुभवी डॉक्टर से सज्ज, सभी प्रकार के आयुर्वेदिक दवाइयाँ मिलने का एकमात्र स्थान। इनका पता शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक, डॉक्टर मंगला केतकर हॉस्पिटल के सामने, महाजन मार्केट के पास, टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपुर।